नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता पाचवीच्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये सर्वच विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता पाचवीमधील मराठी विषयाचा पाठ क्रमांक 14वा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठाचे लेखक आहेत सुदाम सावरकर। या लेखकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे काही सामाजिक व राष्ट्रीय कार्याचा जो काही आढावा घेतलेला आहे हा पाठ आपण पाहिलेला आहे आणि या पाठावरील जो स्वाध्याय आहे तो आपण पाहणार आहोत। हा जो काही स्वाध्याय आहे हा गृहपाठ क्रमांक 4 म्हणून आपण लिहिणार आहोत। त्याचप्रमाणे या पाठावरील जे काही स्वाध्यायाचा जो काही प्रश्न आहे तो व्यवस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी सोडवायचा आहे, तो आपण पाहूया। त्यामधील प्रश्न क्रमांक पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील प्रश्न पहिला, शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली? जो काही राजा शिकारीला गेलेला होता त्या राजानं कोणती शपथ घेतली त्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा। शिकारीला गेलेल्या राजाने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली। जो काही शिकारीला जो राजा गेलेला होता त्या राजानं कोणती शपथ घेतली तर शिकारीला गेलेल्या राजाने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतलेली आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोणकोणत्या भाषातील कवणे बेभान होऊन गात असत? बघा, या प्रश्नाचं उत्तर सर्वच विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लिहायचं आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदी, उर्दू व मराठी भाषातील स्वतः रचलेली कवणे बेभान होऊन गात असत। 3 भाषांमध्ये हिंदी, उर्दू आणि मराठी भाषेत जी काही कवणं रचत असत, स्वतःच रचत असत आणि ती कवणे ते बेभान होऊन गात असत। यानंतर प्रश्न तिसरा आहे, तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला या प्रश्नाचं उत्तर पहा। तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला। तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। यानंतर प्रश्न चौथा आहे, तुकडोजी महाराजांच्या आई वडिलांचे नाव काय होते? तुकडोजी महाराजांच्या आई वडिलांचे नाव काय होते? तर उत्तर आहे, तुकडोजी महाराजांच्या आईचे नाव मंजुळा व वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर असे होते। बघा, आईचं नाव मंजुळा होतं आणि वडिलांचं नाव बंडोजी इंगळे ठाकूर असं या दोघांचं नाव होतं। यानंतर प्रश्न 5वा आहे, तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत या नावाने या पदवीने गौरव कोणी केला? बघा, तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत या पदवीने गौरव कोणी केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पाठाच्या शेवटी आपण पाहिलेलं आहे। उत्तर पहा, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत या पदवीने गौरव केलेला आहे। आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती जे आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केलेला आहे। यानंतर प्रश्न दुसरा आहे, नावे लिहा। प्रश्न दुसरा, नावे लिहा, फक्त नाव लिहायचं आहे। तुकडोजी महाराजांचे मूळ नाव, बघा, तुकडोजी महाराजांचं मूळ नाव काय होतं? तर तुकडोजी महाराजांचं मूळ नाव माणिक
असं होतं. नंतर दुसरा त्यातला प्रश्न आहे, तुकडोजी महाराजांचे गुरु. तुकडोजी महाराजांचे गुरु कोण? तर तुकडोजी महाराजांचे गुरु आहेत अडकोजी महाराज. नंतर त्यातील तिसरा प्रश्न, रामटेकच्या जंगलात तुकड्याने केलेला अभ्यास. रामटेकच्या जंगलामध्ये तुकडोजी महाराजांनी कशाचा अभ्यास केला? तर त्याचं उत्तर आहे हठयोग. हठयोगाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी. तुकडोजी महाराजांनी जे काही ग्रंथ लिहिले त्यातील साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी असणारा ग्रंथ कोणता? तर त्याचं उत्तर आहे ग्रामगीता. ग्रामगीता नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. पाचवा प्रश्न त्यातील, छोडो भारत घोषणा करणारे. छोडो भारत घोषणा करणारे आपणा सर्वांना माहिती आहेत, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी छोडो भारतची घोषणा केलेली होती. त्यानंतर सहावा, भूदान चळवळ सुरू केली. भूदान चळवळ जी आहे ती कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केलेली आहे. नंतर त्यातील सातवा प्रश्न आहे, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात उपोषण करणारे कोण? पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात उपोषण करणारे, तर त्याचं उत्तर आहे साने गुरुजी यांनी या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात उपोषण केलेलं आहे. यानंतर प्रश्न तिसरा आहे, प्रश्न तिसरा, का ते लिहा. बघा, यानंतर त्यातील प्रश्न पहिला, राजाने शिकार करण्याचे सोडले. जो राजा होता चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेलेला होता, त्या राजानं शिकार करण्याचं का सोडलं? त्याचं उत्तर आहे तुकडोजी महाराजांनी राजाची चूक लक्षात आणून दिली व राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली, म्हणून राजाने शिकार करण्याचं सोडलं. बघा, त्या गुहेच्या तोंडाशी बसलेला जो काही माणिक होता, अर्थात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते, त्यांनी त्या राजाला शिकारीपासून परावृत्त केलं. शिकार करण्याची त्यांना शिकार बंद करण्याची शपथ घ्यायला लावली. म्हणजे शिकार करायची नाही अशा प्रकारची शपथ घ्यायला लावली. त्यामुळं राजाने इथून पुढे शिकार केली नाही. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणत. चंद्रपूर जिल्ह्यातील जे काही लोक होते ते तुकडोजी महाराजांना देवबाबा का म्हणत होते? त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. उत्तर, तुकडोजी महाराज स्वतःची कवणे बेभान होऊन अशी गात असत की लोक तासनतास तल्लीन होऊन डोलत असत. जे काही कवणं रचत असत ती कवणे स्वतःच बेभान होऊन गात असत. त्यामुळं ते ऐकण्यासाठी लोक तासनतास तल्लीन होऊन ऐकत असत. त्यांच्या या आगळ्या आणि वेगळ्या अशा गुणसंपदेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक त्यांना देवबाबा म्हणत असत. या तुकडोजी महाराजांना या वेगळ्या अशा गुणसंपदेमुळे त्यांना देवबाबा म्हणत असत. यानंतर प्रश्न तिसरा आहे, राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत या पदवीने गौरव केला का? तर त्याचं उत्तर आहे, तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिल्या. बघा, तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावेंच्या
चळवळीमध्ये सहभाग घेतलेला होता आणि भूदान चळवळ म्हणजे लोकांना जमिनी मिळवून दिल्या. त्याचबरोबर तुकडोजी महाराजांनी हे महान कार्य केलं म्हणून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केलेला आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे आणि हे 3 प्रश्न आपण गृहपाठ क्रमांक 4 मध्ये लिहिणार आहोत. आणि तुमच्यासाठी स्वाध्यायासाठी आणखीन आपण प्रश्न देत आहोत. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यातील प्रश्न पहिला आहे, श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले? त्यातील बघा पहिला प्रश्न काय आहे, श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केलं? साने गुरुजींनी जे काही उपोषण केलेलं होतं त्या उपोषणाला समर्थन मिळवून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केलं त्याचं उत्तरही तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले? तुकडोजी महाराजांनी जपान या देशात जाऊन कोणत्या प्रकारचं कार्य केलेलं आहे या प्रश्नाचंही उत्तर आपण लिहायचं आहे. आणि याबाबत काही शंका असल्यास आपण विषय अध्यापकांशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद.